तर विषय असा होता म्हणे आज जायचं होतं पळवाडी धबधबा बघाय. मग आहे शुभ्या मी आणि शिवऱ्या म्हणलो आता जाऊया. आमच्या गावातनं 9 किलोमीटर आहे. मग आहे गेलो आणि इथं तलाव आहे. मग म्हणलो आता जायचं आहे धबधबा बघाय, इथं थांबाय नको. इथं सगळा डोंगराळ भाग आहे त्यामुळे वातावरण टॉप होतंय आणि त्यात पावसाचं वातावरण झालं. म्हणलो आता जाऊया फास्ट. मग आहे गेलो आणि गाडी कुठे जाते त्यात तवा. मग आहे लय चिखल होता. म्हणलो आता गाडी नाही का उपयोग नाही, चालत जाऊया. मग आहे चालत गेलो आणि तिथनं पुढे 2 किलोमीटर जायचं होतं. मग आहे ही चालत्यात तर व्यवस्थित होय, ते नुसत्याशी धडपडत्यात. म्हणलो जाऊया आता. हे नुसतं चप्पल घालतंय काढतंय एवढंच करतंय. आम्हाला काय वाट माहित नव्हतं, हे शुभ्या नुसताच कुठनं तरी नेत. मला वाटलं की आता हे पाणी येतंय वरनं म्हणल्यावर धबधब्याचं असणार. कुठलं काय 2 किलोमीटर वर जायचं होतं, दमलो जाताना. आणि इथं टाकी होती पाण्याची, पाणी जिथनं इथं तिथनंच जायचो. आणि हे शुभ्या तर नुसतं स्पायडरमॅनच आहे. भावानं इथं जळूलंय आहे त्यामुळे सांभाळून जायला लागतंय, रगात काढतात सगळं. कोल्हापूरचे पोरं बी आलतीत आणि पुढे गेलो तर काय बूट राहिला चिखला तर पाय निघाला बाहेर. भावानं पुढलं पार्ट 2 मध्ये बघा.